तर कालच्या तासाला आपण भूगोल या ज्ञानशाखेबद्दल माहिती पाहिलेली आहे। भूगोल या शास्त्राचा उगम आणि विकास आणि भूगोल विषयाच्या होणाऱ्या ज्या विविध शाखा आहेत या शाखा आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या संदर्भात प्राकृतिक जी माहिती आहे, जो अभ्यास आहे, हा अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या शाखेमध्ये केला जातो। प्राकृतिक भूगोलाच्या अनेक शाखा पडतात, तर त्या शाखेमध्ये पहिली शाखा आहे भूपृष्ठाचा अभ्यास करणारी भूरूपशास्त्र ही शाखा। भूपृष्ठाचा अभ्यास करणारी भूरूपशास्त्र शाखा, भूपृष्ठाचं स्वरूप, भूपृष्ठावर असणारे विविध श्रेणीची जी काही भूरूपं आहेत, पर्वत, पठारे, मैदाने, त्यांच्या निर्मितीपासून त्यामध्ये होणारे विविध प्रकारचे जे काही बदल आहेत, प्राकृतिक घटकांचा या भूरूपावर होणारा जो परिणाम आहे, याचा अत्यंत सखोल असा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने विविध शाखातील ज्ञानाच्या माध्यमातून या शाखेमध्ये केला जातो। प्राकृतिक भूगोलाची दुसरी शाखा आहे की ज्या शाखेमध्ये वातावरणाचा अभ्यास केला जातो। वातावरणशास्त्र आणि त्याची शाखा म्हणजे हवामानशास्त्र। पृथ्वीभोवती असणारं जे काही वातावरण आहे, या वातावरणामध्ये विविध प्रकारचे होणारे बदल आणि त्या बदलांचा पृथ्वीवरील जैविक आणि अजैविक घटकावर होणारा जो काही प्रभाव आहे, तो प्रभाव हा या शाखेमध्ये अभ्यासण्यात येतो। त्यानंतर प्राकृतिक भूगोलाची तिसरी शाखा आहे, ती शाखा म्हणजे सागरशास्त्र। म्हणजे पृथ्वी ही जवळजवळ 71% भाग हा पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे, की ज्याला आपण जलावरण म्हणतो। तर या जलावरणामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या हालचाली, त्या हालचालीचा अत्यंत सखोल असा अभ्यास हा सागरशास्त्र या शाखेमध्ये केला जातो। प्राकृतिक भूगोलाची पुढची जी ज्ञान शाखा आहे ती म्हणजे जैविक भूगोल। म्हणजे पृथ्वीवर असणारं वातावरण, मृदावरण, जलावरण आणि या 3 आवरणामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही क्रियाप्रक्रिया आहेत, त्या क्रियाप्रक्रियांचा प्रक्रियावरून निर्माण झालेलं जीवावरण, याचा अभ्यास जैविक भूगोलामध्ये वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल या 2 शाखेमध्ये केला जातो। वनस्पतीचा पृथ्वी पृष्ठभागावर विविध भागामध्ये असणारे प्रकार, हवामान प्रकाराचा वनस्पतीवर होणारा प्रभाव, त्याचं वर्गीकरण, यासारखा अभ्यास हा वनस्पतीशास्त्रात होतो। तर पृथ्वीपृष्ठावर आढळणारे विविध प्रकारचे जे काही प्राण्यांच्या जाती आहेत, जे समुद्रापासून, पाण्यापासून, जंगलापर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांचं वर्गीकरण हे जैविक भूगोलामध्ये तर प्राणी भूगोलामध्ये केला जातो। त्यानंतरची जी शाखा आहे ती म्हणजे मृदा भूगोल। मृदा निर्मिती आणि मृदेचा
मानवी जीवनावर पडणारा प्रभाव, त्यावर अवलंबून असणारं मानवी जीवन, यासाठी मृदा भूगोल ही मृदेचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा प्राकृतिक भूगोलामध्ये निर्माण झालेली आहे. प्राकृतिक भूगोलाचीच पुढची शाखा जी आहे ती म्हणजे खगोलशास्त्र. पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या आजूबाजूला असणारे म्हणजे सूर्यमाला, ग्रह, तारे, विविध प्रकारची इतर असणाऱ्या आकाशगंगा आणि विश्व, म्हणजे विश्वामध्ये आपल्या सूर्यमालेचं स्थान, आपल्या सूर्यमालेमध्ये असणारं पृथ्वीचं एक महत्त्वाचं स्थान, या संदर्भात खगोलशास्त्रामध्ये सखोल अभ्यास केला जातो. अलीकडच्या काळामध्ये प्राकृतिक भूगोलाचीच निर्माण झालेली जी काही शाखा आहे ती शाखा म्हणजे पर्यावरणशास्त्र, की ज्या शाखेमध्ये पर्यावरणाचा सखोल असा अभ्यास केला जातो. आणि अलीकडच्या काळामध्ये मानवी क्रिया ज्या आहेत या मानवी क्रियांचा परिणाम नैसर्गिक चक्रावर झालेला आपणाला दिसून येतो. हवामान बदल यासारखी जी काही समस्या असेल किंवा ज्याला जागतिक तापमान वाढ यासारखी जी काही समस्या आहेत, या समस्या अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्याची चिकित्सा करण्यासाठी पर्यावरणशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा अलीकडं विकसित झालेली आपणाला दिसून येते. अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या विविध शाखा या निर्माण झालेल्या आहेत आणि या शाखांच्या पुन्हा अनेक उपशाखासुद्धा तयार झालेल्या आहेत. अलीकडं जसजसं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती होऊ लागलेली तसतशी अभ्यासाची विविध प्रकारची तंत्र उपलब्ध झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने यातील प्रत्येक जो काही विषय आहे हा स्वतंत्ररित्या विकसित होताना आपणाला दिसून येतो. भूगोलाची दुसरी जी काही शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोल. मानवी भूगोल ही शाखा मानवाच्या संदर्भात अभ्यास करत असते. मानवी क्रिया मानवाला केंद्रीभूत ठेवून या शाखेचा अभ्यास हा विविध शाखेद्वारे होतो. तर त्यामध्ये पहिली जी शाखा आहे ती म्हणजे लोकसंख्या भूगोल. पृथ्वी पृष्ठभागावर आपणाला कल्पना आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती आपणाला दिसून येते. पृथ्वीच्या इतिहासात आत्तापर्यंत कधी नव्हती इतकी लोकसंख्या पृथ्वी पृष्ठभागावर वाढलेली आहे. आणि मग या लोकसंख्येचा अत्यंत सखोल अशा प्रकारचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. आणि त्या अभ्यासातून आपणाला राष्ट्राचं जे काही नियोजन आहे हे नियोजन करता येतं. अलीकडंच आपण विविध जे काही विषय आपल्या कानावर येतात त्यामध्ये मग NRC सारखा विषय असेल, पॉप्युलेशन म्हणजे जनगणनेसारखा विषय असेल, हा दर 10 वर्षांनी भारतामध्ये जनगणना केल्या जाते आणि आता पुढची जनगणना आलेली आहे. पण जनगणनेबरोबरच या ठिकाणी NRCचा विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, नॅशनॅलिटीचा. तर आज देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे आणि या लोकसंख्येमध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की बरेचसे लोक हे स्थलांतरित आहेत, इतर देशातून आलेले आहे की ज्यांना अद्याप आपल्या देशाचं राष्ट्रीयत्व नाही. आणि मग त्यांना आपण राष्ट्रीयत्व त्यांना आहे की नाही हे कशावरून प्रूव्ह करायचं, तर यासाठी
NRC रजिस्टर जे आहे याची नोंदणी वगैरे ही सरकारने चालू केलेली आहे, पण त्याला प्रचंड प्रमाणात विरोध होताना आपणाला दिसून येतो. म्हणजे लोकसंख्या भूगोल या लोकसंख्या भूगोलाचा जो काही अभ्यास आहे, या अभ्यासावर आपण राष्ट्राची जी काही धोरणं आहेत विकासाच्या संदर्भात ही लोकसंख्येच्या आकडेवारीवर ठरवत असतो. त्या दृष्टिकोनातून नीती आयोग जो आहे तो नियोजन करत असतो. तर अशा पद्धतीने लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे. दुसरी मानवी भूगोलाची शाखा ही वसाहत भूगोल आहे, की ज्यामध्ये मानवी वसाहती ज्या आहेत पृथ्वीवर निर्माण झालेल्या त्या मानवी वसाहतीचा सखोल अभ्यास केला जातो. मानवी वसाहती कुठे निर्माण झाल्या, कशा पद्धतीने निर्माण झाल्या, त्याच्या मागे निर्माण होण्यामागे कारणे कोणती आहेत, त्याचा आकार कशा प्रकारचा आहे, कोणकोणते प्राकृतिक घटक त्यावर परिणाम करतात, असा सखोल अभ्यास वसाहत भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर मानवाच्या ज्या काही क्रिया आहे त्याला अलीकडच्या काळामध्ये आर्थिक अशा प्रकारचं परिमाण प्राप्त झालेलं आहे. या आर्थिक क्रियांचा अभ्यास हा आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. पुढची शाखा आहे वाहतूक आणि दळणवळण भूगोल. तर आर्थिक क्रिया या पूर्णतः वाहतूक आणि दळणवळणाशी निगडित आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण होणारी विविध प्रकारची जी काही उत्पादनं आहेत, ही उत्पादनं ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपणाला विविध वाहतूक मार्गाचा अवलंब करावा लागतो आणि या वाहतुकीच्या विकासावर देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो. तर त्या दृष्टिकोनातून जो काही अभ्यास आहे हा वाहतूक आणि दळणवळण भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर पुढची जी शाखा आहे ती म्हणजे राजकीय भूगोल. पृथ्वीवर असणारे विविध जे काही देश आहे त्यांच्या ज्या काही राजकीय सीमा आहेत, त्या राजकीय सीमा, त्या देशाचं स्थान, त्याचं असणारं क्षेत्रफळ, त्या ठिकाणी असणाऱ्या विविध विचारसरणीचे लोक आणि त्याचा पडणारा समाजावरचा प्रभाव, या दृष्टिकोनातून राजकीय भूगोल ही एक महत्त्वाची अशा प्रकारची शाखा आहे. ती राजकीय विचारसरणीचा या अभ्यास करत असते. मानवी भूगोलाची पुढची शाखा जी आहे सामाजिक व सांस्कृतिक भूगोल. तर मानव समाज जो आहे हा वस्ती करून राहतो, एकत्र राहतो आणि समाजामध्ये आपणाला कल्पना आहेत विविध जाती धर्माचे लोक हे एकत्र राहत असतात. प्रत्येक मानवी समूह जो आहे यांच्या गरजा जरी सारख्या असल्या, अन्न वस्त्र आणि निवाऱ्याच्या, तरीसुद्धा त्यांच्या गरजा भागवण्याची जी काही पद्धत असते ही वेगवेगळ्या प्रकारची असते. मग त्यामध्ये विविध धर्माच्या चालीरीती असतात, पेहरावापासून सर्व ज्या काही बाबी आहेत ह्या त्यामध्ये ठरवतात. तर त्या दृष्टिकोनातून मानवी समूह, त्यांचं सामाजिक जीवन आणि सांस्कृतिक जीवनाचा जो अभ्यास आहे हा भूगोलामध्ये केला जातो. पुढची जी काही शाखा आहे ती ऐतिहासिक भूगोल. म्हणजे प्राचीन काळापासून आत्तापर्यंतचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कोणकोणते बदल झालेले आहेत, कोणकोणत्या संस्कृती विविध कालावधीमध्ये निर्माण झाल्या, त्यांचा विकास झाला आणि त्या लयास का गेल्या, त्या काळातील मग घरबांधणी कशा प्रकारची होती, राहण्याची पद्धती कशा प्रकारची होती, अन्न कशा प्रकारचं होतं, या घटकांच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती ऐतिहासिक भूगोल या शाखेमध्ये मिळवल्या जाते आणि त्यातून आपणाला भविष्याच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन होतं. त्यानंतर लष्करी भूगोल ही एक सुद्धा शाखा अत्यंत महत्त्वाची अशी आहे. म्हणजे आपणाला कल्पना आहे की जगामध्ये जवळजवळ 200च्या पुढं या ठिकाणी आता देश आहेत. काही देश छोटे आहेत, काही देश हे
विस्ताराने क्षेत्रफळाने मोठे आहेत। आणि मग आज आपण एका अर्थाने जग जवळ आलेलं आहे असं म्हणतो तंत्रज्ञानामुळं, आणि जागतिकीकरण उदारीकरणामुळं सर्व जग एकमेकाशी जोडले गेलेलं आहे। हे सर्व होत असलं तरी सुद्धा मानवामध्ये असणारी वर्चस्ववादी जी काही प्रवृत्ती आहे, मग ती राजकीय नेतृत्वाची असो किंवा राजकीय नेत्यांची असो, तर या वर्चस्ववादी प्रवृत्तीमुळं देशादेशामधील जे काही संबंध आहेत, हे संबंध वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला तणावाचे झालेले दिसतात। आणि तणाव निर्माण होण्याचा जे काही कारण असेल, त्या कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एखाद्या देशाकडं असणारी जी काही साधन संपत्ती आहे, एखाद्या देशाकडं साधन संपत्ती असते, एखाद्या देशाकडं साधन संपत्तीची कमतरता असते, एखाद्या देशाकडं लोकसंख्या असते पण भूभागाची कमतरता असते। आणि मग शेजारील जे काही देश आहेत, हे देश जर कमकुवत असतील तर त्यांच्यावर बळाचा वापर करून त्या देशावर आक्रमण करून त्यांचा भूभाग हा बळकावला जातो। तर या सर्व घटकाच्या संदर्भात भूराजनीतिक अशा प्रकारचा जो काही अभ्यास आहे, हा अभ्यास हा लष्करी भूगोलामध्ये केला जातो। प्राकृतिक घटक हे लष्करी भूगोलामध्ये त्याचं जे काही महत्त्व आहे, हे महत्त्व हे अभ्यासलं जातं। त्या अनुषंगाने लष्करी भूगोल ही एक स्वतंत्र शाखा भूगोलाची निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे भूगोलाच्या विविध ज्या काही शाखा आहेत, या शाखा निर्माण झालेल्या आहेत। त्यानंतर आपणाला पुढचा जो मुद्दा या ठिकाणी अभ्यासायचा आहे, तो म्हणजे प्राकृतिक भूगोल ही जी काही ज्ञानशाखा आहे, या ज्ञानशाखेचा आपणाला व्याख्या पाहायच्या आहेत। प्राकृतिक भूगोल ही जी काही ज्ञानशाखा आहे, या ज्ञानशाखेच्या विविध तज्ज्ञांनी कशा पद्धतीने त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत। तर त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे, ती व्याख्या भारतातील माजिद हुसेन या भूगोल तज्ज्ञाने केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीवरील मूलभूत आवरणांचा उदय, उत्पत्ती, विकास, त्याचं वितरण, त्यातील म्हणजे त्यांचा कार्यकारण भाव व त्यांचं परस्परावलंबित्व याच्या संदर्भात केलेला अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाच्या व्याख्येमध्ये माजिद हुसेन यांनी म्हणजे थोडक्यात पृथ्वीवरील असणारं मृदावरण, जलावरण, वातावरण ही जी काही 3 मुख्य आवरणं आहेत, या 3 मुख्य आवरणांचा उल्लेख केलेला आहे। आणि या 3 आवरणांचा उदय, विकास कशा पद्धतीने झाला आणि या आवरणांचं असणारं परस्परावलंबित्व या आवरणामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या क्रियाप्रक्रिया ज्या आहेत
या क्रियाप्रक्रियांचा जो परिणाम आहे हा परिणाम जीवावरणावर होतो। या अनुषंगाने त्याचा जो काही अभ्यास आहे त्याचा उल्लेख या व्याख्येमध्ये करण्यात आलेला आहे। दुसरी जी व्याख्या आहे, दुसऱ्या व्याख्येमध्ये पृथ्वीच्या संदर्भातील नैसर्गिक पर्यावरणाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास, या व्याख्येमध्ये म्हणजे नैसर्गिक पर्यावरण म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत जे काही बदल झालेले आहेत आणि जे काही नैसर्गिक पर्यावरण आहे याचा पद्धतशीरपणे जो काही अभ्यास आहे हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो। ऑर्थर होमची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास असं म्हटलेलं आहे की ज्यामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र या शास्त्रांचा किंवा यांचा अभ्यास अंतर्भूत केलेला आहे। पुढची जी व्याख्या आहे भूगोलतज्ञ WG मूरने केलेली की ज्या व्याख्येमध्ये पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल। म्हणजे पृथ्वीवर जे विविध प्राकृतिक घटक आहेत या प्राकृतिक घटकांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो की ज्यामध्ये भूमी, जल आणि वायू या अभ्यासांचा प्रामुख्याने समावेश होतो। त्यानंतर अमेरिकन भूगोलतज्ञांनी जी काही व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये नैसर्गिक शास्त्रामधील भूशास्त्र, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र या शास्त्राचा अभ्यास व त्याचे विश्लेषण प्राकृतिक भूगोलामध्ये केले जाते। तर अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या विविध ज्या शाखा आहेत, शाखा आणि प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या ह्या आपण थोडक्यात पाहिलेल्या आहेत। त्यानंतर आपणाला पुढचा मुद्दा जो पाहायचा आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप। तर प्राकृतिक भूगोलाचं जे काही स्वरूप आहे तर आपण भूगोलाच्या जे काही स्वरूप पाहिलेलं आहे, भूगोलाची पूर्वीच्या काळी केलेली जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येचा जर आपण आढावा घेतला तर आपणाला त्यामध्ये असं दिसून येतं की त्यामध्ये जे काही स्वरूप आहे हे म्हणजे सांकल्पिक अशा असलेलं आपणाला दिसतं।
म्हणजे पूर्वीचा जो काही काळ होता, प्राचीन काळामध्ये पृथ्वीच्या संदर्भात जी काही माहिती होती ही शास्त्रोक्त अशा प्रकारची माहिती उपलब्ध नसल्यामुळं त्या काळामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीला जी काही कल्पना वाटे तशा पद्धतीने तो पृथ्वीच्या संदर्भात विचार करत असे आणि तो मांडत असे, म्हणजे ते कल्पनेवर आधारित होतं. उदाहरण द्यायचं ठरलं तर हिंदू पुराणामध्ये पृथ्वीचा जो काही उल्लेख आहे, म्हणजे देवाने विविध अवतार घेतलेले आहे. पृथ्वी ही शेषनागाने तोलून धरलेली आहे. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की वराहाने पृथ्वी ही तोलून धरलेली आहे. अशीच परिस्थिती या ठिकाणी युरोपमध्ये होते. त्या ठिकाणी काही जे काही लोक होते, म्हणजे ग्रीक आणि रोमन काळामध्ये हेक्टियस याचं असं मत होतं की पृथ्वी ही भाकरीसारखी चपटी आहे आणि तिच्या आजूबाजूला पाणी आहे. त्यानंतर टॉलेमीचं असं मत होतं की पृथ्वी ही सर्व ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहे आणि इतर जे काही तारे आहेत, ग्रह आहेत, हे पृथ्वीभोवती फिरतात. म्हणजे काल्पनिक अशा प्रकारच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पनेचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं ते जे काही स्वरूप होतं त्या काळातील हे काल्पनिक किंवा संकल्पनावर आधारित अशा प्रकारचं होतं. त्यानंतरचा जो काही काळ आहे त्या काळाचा जर आपण आढावा घेतला तर आपणाला असं दिसून येतं की नंतरच्या काळामध्ये हे स्वरूप वर्णनात्मक अशा प्रकारचं झालेलं दिसून येतं, की ज्या वर्णनामध्ये म्हणजे जे विविध प्रकारचे जे काही अभ्यासक होते, दर्यावर्दी लोक होते, नवीन भूभागाचा शोध घेणारे लोक होते, हे लोक विविध भागामध्ये सहलीला जात, सफरीला जात आणि कित्येक वर्ष त्यांची ती सफर चालत असे. जितके सफरीला गेले त्यातील काही लोक परत येत असत, काही तिकडंच म्हणजे समुद्र प्रवासात, वादळात, येणाऱ्या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडत असत. पण जे काही आलेले असत ते ज्या भागामध्ये गेले त्या भागाविषयी त्यांचं जे काही प्रवास वर्णन आहे हे प्रवास वर्णन लिहून ठेवत असत. आणि मग अशा प्रकारच्या ज्या काही नोंदी होत्या त्या नोंदी त्या व्यक्तीच्या संकल्पनेवर आधारित होत्या. त्याला ज्या काही गोष्टी पाहायला भेटत होत्या, वनस्पती पाहायला मिळत होत्या, विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळत होत्या, विविध प्रकारचा हवामानाचा जो काही अनुभव आहे तो त्या प्रवासामध्ये येत असे. तर ज्या प्रकारचे अनुभव त्यांना येत होते ते अनुभव ते लिहून ठेवत असत आणि मग त्याचं जे काही स्वरूप होतं हे वर्णनात्मक अशा प्रकारचं होतं. नंतरचा जो काही काळ आहे म्हणजे 17वा, 18वा, 19वा शतकाचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये पुढं 19व्या शतकामध्ये या स्वरूपामध्ये बदल झाला. तर त्यामध्ये पुढचा एक घटक तो बदल कोणता झाला तर की त्यामध्ये वितरण, विविध पृथ्वी पृष्ठभागावर असणारे जे काही घटक आहेत, मग पर्वत असेल, पठारे असतील, मैदाने असतील, त्यानंतर विविध वनस्पती असतील, प्राणी असतील, या सर्व घटकांचं जे काही वितरण आहे
या वितरणाचा अभ्यास हा त्या काळामध्ये केला जात असे आणि मग ते जे काही स्वरूप होतं हे वितरणात्मक अशा प्रकारचं स्वरूप होतं. म्हणजे वितरणात्मक स्वरूप त्याला प्राप्त झालं. विविध भागामध्ये असणारं प्राकृतिक रचनेपासून नैसर्गिक जे काही घटक असतील त्याचा स्थानानुसार त्याच्या वितरणाच्या संदर्भात नोंदी ह्या केल्या जात असत आणि मग त्याला वितरणात्मक स्वरूप असं म्हटलं जात असे. त्यानंतरचा जो काही काळ आहे 20व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये भूगोलामध्ये वैज्ञानिक जे काही स्वरूप आहे त्यामध्ये तो परावर्तित झाला. म्हणजे जसजसं आधुनिकीकरण होत गेलं, जसजसे शोध लागत गेले, जसजसा विकास होत गेला, जसजशी नवीन नवीन प्रकारची तंत्र ही निर्माण झाली, तसतसा त्याचा उपयोग हा विषयाच्या विकासाला झालेला आपणाला दिसून येतो. आणि वैज्ञानिक जे काही स्वरूप आहे या वैज्ञानिक स्वरूपाचा विषयाला अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आपणाला दिसून येतो. तर वैज्ञानिक स्वरूपामध्ये शास्त्रीय कसोटीवर आधारित अशा प्रकारचे जे काही निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष तो अभ्यास हा विषयामध्ये समाविष्ट झाला. म्हणजे पहिल्यांदा जे काही ढोबळमानाने अंदाजे प्रत्येक गोष्ट जी काही वर्णन केलेली असे त्या प्रत्येक गोष्टीतला अतिशयोक्तीचा जो काही भाग आहे हा वैज्ञानिक पद्धतीमुळं वैज्ञानिक दृष्टिकोनामुळं विविध शास्त्रातील ज्ञानाच्या वापरामुळं तो मर्यादित झालेला दिसून येतो. आणि मग याचा परिणाम म्हणजे विषयामध्ये अचूकता येत गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पृथ्वीचं भ्रमण असेल, कालमापन असेल, दिवस रात्र याचा कालावधी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी याचं अतिशय अचूक अशा प्रकारचं जे काही मापन आहे हे वेगवेगळ्या शास्त्राच्या मदतीने केल्या जाऊ लागलं. त्यामुळं याचं स्वरूप जे आहे हे वैज्ञानिक होत गेलेलं आपणाला दिसतं. त्यानंतरचा विषयाच्या स्वरूपामधला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तर गतिशील आहे. गतिशील, चैतन्यशील, की त्याला डायनॅमिक असं म्हटलं जातं. गतिशील म्हणजे काळाच्या ओघात बदलण्याची क्षमता असलेला, काळाची जी काही गती आहे त्या गतीला आत्मसात करणार. आणि मग प्राकृतिक भूगोलामध्ये आत्ताच ज्या पद्धतीचं आपण वर्णन केलेलं आहे की विविध प्रकारच्या अभ्यासाच्या ज्या काही पद्धती विविध तंत्र असतील, मग त्यामध्ये सुदूर संवेदन प्रणाली असेल, त्यानंतर सॅटेलाईटपासून मिळणारे फोटोग्राफ्स किंवा इमेजेस ज्या आहेत त्या इमेजेस, तर या सर्व घटकाच्या ज्ञानाचा वापर हा या विषयाच्या विकासासाठी विषयाच्या ज्ञानामध्ये केलेला आहे. त्यामुळं या विषयाचं जे काही स्वरूप आहे हे अतिशय गतिशील अशा प्रकारचं आहे. म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या ज्या काही विविध शाखा आहे, उदाहरण द्यायचं ठरलं तर आता आपण भूरूपशास्त्रामध्ये भूरूपाचा अभ्यास होतो. भूरूपशास्त्राची पुढची शाखा आहे भूशास्त्र. भूशास्त्र जी आहे, भूशास्त्रामध्ये जमिनी अंतर्गत असणारे जे काही खडक आहे, खडकांची रचना, पृथ्वीचा अंतरंग याचा अभ्यास नवीन नवीन तंत्रांनी करण्यात येतो. या तंत्राच्या वापरातून आपणाला पृथ्वी अंतर्गत भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची साधन संपदा
ही दडलेली आहे. म्हणजे पाण्यापासून तर खनिजापासून तर विविध प्रकारची मौल्यवान जे काही धातू असतील, या सर्वांचा जो काही शोध आहे हा भूशास्त्राच्या अभ्यासातून आपणाला घेता येतो. आणि हे शोधण्यासाठी विविध शाखाद्वारे जे काही तंत्रज्ञान निर्माण होत आहे, उदाहरणार्थ अंतर्गत भागातील खडकांचा जर अभ्यास करायचा असेल तर भौतिकशास्त्रातील रेजिस्टिव्हिटी मीटर हा जो काही भाग आहे त्याचा वापर केला जातो. म्हणजे पृथ्वी अंतर्गत भागामध्ये विशिष्ट खोलीपर्यंत म्हणजे 10, 20, 30, 40 म्हणजे अशा करंट हा पास केला जातो आणि तो पुन्हा मशीनवर गोळा केला जातो. मग जितक्या खोलीपर्यंत तुम्ही करंट पास करता तो पुन्हा येताना त्यामध्ये त्या विद्युत प्रवाहाला काय होतो, विरोध होतो. त्या विरोधातून म्हणजे रेजिस्टन्स निघतो. म्हणजे जितका जास्त विरोध एखाद्या खडकामध्ये होत असेल तर त्या खडकाची कठीणता ही जास्त असते. जितका जास्त विरोध तितका तो खडक जास्त कठीण, म्हणजेच तो त्या भागामध्ये पाषाणासारखा खडक आहे असं निश्चित म्हणता येतं. म्हणजे पाषाणासारखा खडक जर विशिष्ट खोलीपर्यंत विशिष्ट भागामध्ये असेल तर त्या पाषाण हा खडक हा अच्छिद्र असतो आणि त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असते. तर अशा प्रकारचं जे काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान भूशास्त्रामध्ये वापरलं जातं आणि त्या आधारे आपण पृथ्वी अंतर्गत भागातील साधन संपत्तीचा शोध घेतो. तर अशा प्रकारे हा विषय जो आहे, विषयाचं स्वरूप हे गतिमान आहे. यामध्ये विविध शाखातील जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर केला जातो, म्हणून त्याला आंतरविद्याशाखीय असं सुद्धा म्हटलं जातं. विविध जे काही ज्ञान शाखेचे विषय आहेत, मग त्यामध्ये भौतिकशास्त्र असेल, गणित असेल, संख्याशास्त्र असेल, संगणक असेल, प्राकृतिक भूगोलाच्याच इतर शाखा असतील, त्यानंतर सामाजिक शाखा आहेत. सामाजिक शास्त्र जे आहे या सामाजिक शास्त्रातील ज्ञानाचा, अर्थशास्त्राचा, राज्यशास्त्राचा, पुराजीव विज्ञान जे आहे या विज्ञानाचा वापर या विषयात केलेला असल्यामुळं या विषयाचं जे काही स्वरूप आहे हे आंतरविद्याशाखीय आहे. आणि मग आधुनिक 20व्या शतकामध्ये विविध ज्या काही तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे त्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर हा भूगोलशास्त्रामध्ये करण्यात येतो, प्राकृतिक भूगोलामध्ये करण्यात येतो. प्राकृतिक भूगोलाच्या विविध ज्या काही शाखा आहेत या शाखांमध्ये करण्यात येतो. त्यामुळं या विषयाचं स्वरूप गतिशील आहे, आंतरविद्याशाखीय आहे, तसंच आधुनिक अशा प्रकारचं स्वरूप आहे. आधुनिक ज्ञान हा विषय आत्मसात करतो आणि त्या आधुनिक ज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या जोरावर, त्या ज्ञानाच्या साहाय्याने हा विषय समृद्ध होत जातो. त्यामुळं या विषयाचं स्वरूप हे आधुनिक आहे. अशा पद्धतीने आपण आज प्राकृतिक भूगोल म्हणजे भूगोलाच्या विविध शाखा, त्यानंतर प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोलाच्या विविध व्याख्या आणि प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप याविषयी माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.